लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, हनुमान जयंती भेट, 10वा+11वा हप्ता वाटप, गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडीचं वाटप करण्यात आलं. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता पैठणी साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. कोणत्या महिलांना पैठणी साडी मिळणार आहे ते व्हिडिओ मध्ये पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर नमस्कार, आज आहे 12 एप्रिल आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एप्रिलच्या हप्त्याचं वाटप होणार आहे. एप्रिलच्या हप्त्याचं गिफ्ट सर्व महिलांना मिळणार आहे. हनुमान जयंती भेट संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 10व्या हप्त्यासंदर्भातील ही ऑथेंटिक अपडेट आपण आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. त्या अगोदर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्व लाडक्या बहिणींना बघा, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना श्री हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना तसेच आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्सला, सर्व सबस्क्रायबर्सला श्री हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आज आहे 12 एप्रिल, आज आहे हनुमान जयंती. तर आजचा दिवस अतिशय शुभ दिवस आहे. तर आजच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचे पैसे जमा होणार आहेत का, संपूर्ण अपडेट आपण आता पाहणार आहोत. नमस्कार, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. सर्वात अगोदर सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर आणि मोठी आनंदाची बातमी. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आता होणार 10वा हप्ता वाटप. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. पैसे जमा झाल्याचा तुमच्या मोबाईलवरती SMS पडणार आहे. बघा, एप्रिलचं गिफ्ट आता तुम्हाला मिळणार आहे. नमस्कार, आजची अपडेट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आजची ओरिजिनल अपडेट अशी आहे की लाडकी बहिणींचा 10वा हप्ता आता वाटप होतोय. मुहूर्त ठरला आहे, तारीख जाहीर झालेली आहे. तसेच या ठिकाणी बघा, होळीच्या सणाला सरकारने गरीब कुटुंबातील महिलांना, म्हणजे ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना रेशनच्या दुकानावरती साडीचं वाटप केलं होतं होळीच्या सणाला. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यासाठी एक साडीच्या संदर्भात पैठणी साडीचा गिव्ह अवे होणार आहे. तर कोणत्या महिलांना ती साडी मिळणार, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर हा गिव्ह अवे असणार आहे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर बघा, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोफत आता 2 पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. आता ही पैठणी साडी कोणाला मिळणार, कधी मिळणार, त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर ती बातमी अशी आहे, आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता आज जमा होणार आहेत. आज मिळणार आहे लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट. त्या संदर्भात संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, आज अतिशय शुभ दिवस आहे. आज आज शुभ मुहूर्तावर पैसे वाटप, दोन्ही हप्ते सोबतच 10वा अधिक 11वा हप्ता, सर्व अपडेट आजच्या एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी बघा, रेशन कार्ड संदर्भात महत्वाची अपडेट. बघा, रेशनच्या दुकानावरती होळीच्या सणाला गरीब कुटुंबातील अंत्योदय शिधापत्रिका धारक अशा महिलांना मोफत साडीचं वाटप करण्यात आलेलं. आता बघा, सर्व महिलांना तसेच सर्व रेशन कार्ड धारक युजर्सना या ठिकाणी बघा, सर्व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना जे पण रेशन कार्डच्या योजनेचा लाभ घेतात त्यांना आनंदाचा शिधा मिळत असेल, अन्नधान्याची योजनेचा लाभ घेत असाल तर मग तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केशरी असेल किंवा पांढरे असेल, तुम्हाला KYC ची प्रक्रिया 30 एप्रिल अगोदर पूर्ण करायची आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. गुढीपाडव्याचं गिफ्ट अजून पेंडिंगला आहे. सर्व अपडेट आता आलेले आहे. तसेच आता बघा, रेशन कार्डवर मिळणार आहे तुम्हाला आनंदाचा शिधा. ठीक आहे. तसेच या ठिकाणी बघा, आता रेशन कार्ड संदर्भात काही नवीन नियम आले आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहोत. ठीक आहे. आता पैठणी साडी कोणत्या महिलांना मिळणार, कधी मिळणार, तर बघा, ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साडी वाटप केल्या जाणार आहेत. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती पैठणी साडी दिसत आहे. अशाच प्रकारची एकदम चांगल्या क्वालिटीची पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल, 2 लाख सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली कंप्लीट होईल, तेव्हा या 2 साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. 200K स्पेशल गिव्ह अवे असणार आहे. 2 पैठणी साड्या मिळणार आहेत आणि या साड्या लकी विनरला मिळणार आहेत. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांच्या ऍड्रेसवरती ज्या दिवशी बघा, ज्या दिवशी 200K पूर्ण होतील त्याच दिवशी त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साडीचं गिफ्ट पाठवण्यात येणार आहे. 2 लकी विनर असणार आहेत. ठीक आहे. प्रत्येकी एक पैठणी साडी मिळणार आहे. अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी या योजनेमधून किंवा याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा लाभ मिळू शकतो.
जर तुमची कमेंट लकी ठरली तर. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अपडेट आहे. आज 10वा अधिक 11वा हप्ता वाटप संदर्भातील ही अपडेट आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना स्पेशल अपडेट. आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापर्यंत पैसे जमा झाले. बघा, एकूण 9 महिन्याचे पैसे आले. बघा, तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज आला होता, डिअर कस्टमर, पेमेंट ऑफ ₹3000 क्रेडिटेड युअर अकाउंट. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून 3000 रुपये मिळाले. 2 टप्प्यामध्ये मिळाले. 1500 दोन मेसेज आले होते. आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार आहे. एप्रिलच्या सुद्धा मेसेज अशाच प्रकारचा मोबाईलवरती SMS येणार आहे. व सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आता मार्चचा हप्ता जसा जमा झाला, बघा, ज्या प्रकारे मार्चचा हप्ता जमा झाला त्याच प्रकारे एप्रिलचा हप्ता सुद्धा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. 10वा अधिक 11वा हप्ता आता वाटप होणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे पाठीमागे वाटप केले होते, ते पैसे वाटप केले होते शुभ दिवशी, आणि तो शुभ दिवस होता 8 मार्च महिला दिन. बघा, 7 मार्च, 8 मार्च, 9 मार्च, 10 मार्च, 11 मार्च या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये फेब्रुवारीचे पैसे वाटप केले. त्यानंतर बघा, होळीच्या सणाला म्हणजे या ठिकाणी बघा 12 मार्च, 13 मार्च, 14 मार्च आणि 15 मार्च या कालावधीमध्ये होळीच्या सणाला शुभ मुहूर्तावरती मोफत साडीचं वाटप करण्यात आलं. तसेच मार्चच्या हप्त्याचं सुद्धा वाटप करण्यात आलं होतं. आता या ठिकाणी बघा, शुभ दिवस आता तसंच एप्रिल महिन्यातील शुभ सण, प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत अशी अपडेट आलेली आहे. शासनाची भूमिका आहे प्रत्येक सण लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा झाला पाहिजे, या उद्देशाने प्रत्येक सणाला आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. आता बघा, एप्रिल महिन्यामध्ये कोणते शुभ दिवस आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर बघा, एप्रिल महिन्यातील जवळपास 10-11 दिवस या ठिकाणी संपले आहेत. अजून 18 दिवस बाकी आहेत. आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये काही 3 नवीन नियम ऍड करण्यात आलेले आहेत. तर नवीन नियम कोणते असणार आहेत, ते नवीन नियम काय आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा, सर्वात पहिला जो नियम आहे तो नियम क्रमांक पहिला आहे तुमचा आधार कार्ड नियम. तर बघा, आधार कार्ड संदर्भातील हा नियम आहे. पहिला नियम आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक असायला पाहिजे. जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तरच तुम्हाला, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तरच तुम्हाला 10वा हप्ता येणार आहे. त्यानंतर 11वा, 12वा जे पुढचे हप्ते असतील ते सुद्धा तरच मिळणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता आपण दुसऱ्या हप्त्या संदर्भात अपडेट पाहूया. तर बघा, नियम क्रमांक 2 असणार आहे दुसऱ्या हप्त्या संदर्भात. KYC बाबत हा नियम असणार आहे. नियम क्रमांक 2 आहे KYC संदर्भात. तर बघा, आता सर्व लाडक्या बहिणींना, ज्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना दरवर्षी बघा जून महिन्यामध्ये KYC करावी लागणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या कालावधीत तुम्हाला KYC करावी लागणार आहे. तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, कंटिन्यू मिळणार आहे. रेग्युलर जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर बघा, नियम क्रमांक 3 आहे 4 चाकी उत्पन्न. जर तुमच्याकडे 4 चाकी असेल, 4 व्हीलर गाडी असेल, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ थांबवला जाईल, तुम्हाला लाभ मिळणार नाही. ठीक आहे, तसेच बघा, ज्या महिला PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये दिले जातील. हा सुद्धा या ठिकाणी नियम ऍड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप बघा कधी करण्यात आलं होते, होळीच्या सणाला ही साडी वाटप करण्यात आली होती. ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका होती, म्हणजे अंत्योदय रेशन कार्ड होते, अशा महिलांना ही साडी वाटप करण्यात आली होती. तुमच्यापैकी जर कोणाला साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. तर बघा, या साडीच्या मोफत योजनेसाठी पात्र महिला होत्या अंत्योदय शिधापत्रिका धारक, आणि या साडीची जी किंमत होती ती होती 350 रुपये. दरवर्षी एक साडी वाटप केली जातोय. ठीक आहे, तसेच बघा, लाडक्या बहिणींना आता 100% 2100 रुपये मिळणार आहेत. पण 2100 रुपये कधी मिळणार, तर बघा, 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत 5 वर्षामध्ये. बघा, महायुती सरकार 5 वर्ष सत्तेमध्ये आहे, आणि या 5 वर्षामध्ये लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना 2100 रुपये 100% दिले जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे योग्य वेळी 2100 बाबत निर्णय घेतला जाईल व महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे, तर आता तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी बघा दिसत आहे, हे आहे गुढीपाडवा गिफ्ट. ठीक आहे, गुढीपाडवा गिफ्ट या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार होतं. गुढीपाडवा होता 30 मार्चला. तुम्हाला स्क्रीनवरती मार्च महिन्याचं कॅलेंडर दिसत आहे. मार्च महिना संपलेला आहे, एप्रिल महिना सुरू झालेला आहे. गुढीपाडवा होता 30 मार्चला. त्या दिवशी होता वार रविवार, आणि रविवार असल्यामुळे बँका बंद होत्या, त्यामुळे गुढीपाडव्याचं गिफ्ट त्यावेळेस आलं नव्हतं. आता मग लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार, तर मग कधी मिळणार? ठीक आहे, आता त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, सर्वात पहिली खुशखबर आहे 10वा हप्ता वाटप करण्याबाबत. 10वा हप्ता वाटप संदर्भात आता 10व्या हप्त्याची तारीख ठरली आहे, मुहूर्त ठरला आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये 10वा हप्त्याचं एप्रिलचं गिफ्ट जमा होणार आहे, एप्रिलचे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, एप्रिल महिन्यातील 12 तारीख आहे आज. ठीक आहे, पहिले 12 दिवस तर संपले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12.
पहिले 12 दिवस संपले, एकूण टोटल दिवस आहेत 30. 30 वजा 12 म्हणजे 18 दिवस शिल्लक आहेत एप्रिल महिन्याचे. आणि या 18 दिवसातच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिलचं गिफ्ट जमा होणार आहे. तारीख ठरली आहे, मुहूर्त ठरला आहे, पण नक्की कोणत्या दिवशी किती वाजता पैसे जमा होणार आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. त्या अगोदर लक्षामध्ये घ्या, सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. कुठल्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या, सर्व बँकेत पैसे येणार आहेत. आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. आता मग 10वा हप्ता कधी वाटप होईल हा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर या ठिकाणी बघा, 10व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. 10वा हप्ता तारीख जाहीर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 10वा हप्ता जमा होणार आहे. 30 मार्चच्या अगोदर 10वा हप्ता जमा होणार आहे. बघा, 30 मार्चला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या 3 ते 4 दिवस अगोदर म्हणजे 27 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे. या ठिकाणी एप्रिल आहे, लक्षामध्ये घ्या. 27 ते 30 एप्रिल पर्यंत 10वा हप्ता जमा होईल.